अर्जुन आणि सायली केसबद्दलच आपल्या रूममध्ये बोलत असतात. सायलीच्या मुद्द्यावरनं अर्जुनला हे लक्षात येतं की कदाचित प्रिया, साक्षी, महिपत हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत आहेत आणि आता अर्जुन म्हणतो त्या दिशेने आता आपल्याला बघायला हवं. इथे सायली आणि अर्जुन हा विचार करतात की आपल्याला आता साक्षी आणि तन्वी यांचा या केसच्या आधीपासूनच एकमेकांशी संबंध आहे, ओळख आहे, हे आपल्याला बघायला लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते पण हे आता आपल्याला कसं कळेल आणि कसं शोधायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो आपण आश्रमाच्या आसपास जी लोकं आहेत त्यांना विचारूया. सायली म्हणते हे तर आधी पण विचारलं होतं ना. तेव्हा तो म्हणतो हो, पण त्यावेळेला प्रश्न वेगळे होते आणि आता प्रश्न वेगळे असतील विचारायचे. की कधी साक्षी आणि तन्वीला एकत्र बघितलं होतं का कोणी, आता हे आपल्याला शोधावं लागणार आहे. तेव्हा लगेच सायली म्हणते मग आता हे आपण कधी करायचं. तेव्हा तो म्हणतो लगेचच, आपल्याला निघायचं आहे, तुम्ही तयार आहात ना. सायली म्हणते हो. तर तो म्हणतो मी चेंज करून येतो, आपण निघूया. ती म्हणते ठीक आहे आणि ते दोघंजणं निघतात. जिन्यावरनं खाली उतरतात तेवढ्यातच तन्वी आणि कल्पनाच्या रूममधनं बाहेर येतात आणि त्या दोघांना जाताना बघतात. तेव्हा कल्पना त्यांना थांबवते. ते दोघंजणं जात असतानाच मागे वळून बघतात कारण कल्पनाने त्यांना आवाज दिलेला असतो आणि ते एकदम आश्चर्य वाटतं त्यांना की कल्पनाने थांबवलं आहे. कल्पना आणि तन्वी खालती येतात. तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते वा, तुम्ही दोघं बाहेर भटकायला चाललात वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो आमचं काम आहे, आम्ही जरा जाऊन येतो. कल्पना म्हणते थांबा, ही सारखी सारखी का बाहेर जात असते, काम सुकारपणा करत असते, हिला काही काम करायला नको घरचं, नुसतं भटकत असते. अर्जुन म्हणतो मम्मा ही तुझेच तर रूल फॉलो करते आहे, तू जे सांगितले तेच करते आहे. तेव्हा कल्पना म्हणते माहिती आहे तुझी बायको आळशी झाली आहे, तिला काही घरातले कामं करायला नको, नुसती बाहेर भटकत असते. सायली म्हणते आमच्या दोघांचा नाश्ता झाला आहे आणि किचन मिळेल दुपारचं जेवणासाठी, तोपर्यंत मी परत येईन. तेव्हा ती म्हणते हो, मी तुला हे सांगितलं आहे, विचारलं आहे नाही ना, तू नुसतं भटकत असते, आता यापुढे सगळं काम तू करणार आहेस, तुला मी बाहेर भटकायला देणारच नाही आहे. सायली एकदम आश्चर्याने बघत असते काय चाललं आहे म्हणून. तेव्हा सायली म्हणते म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मी नाश्ता, घरातल्यांचं जेवण, पुन्हा आजीची औषधं आणि बाबांना काय लागतं काय नाही हे सगळं बघायचं, अंगण साफ करायचं, सगळ्या गोष्टी करायची, पूजा करायची. कल्पना म्हणते हो आणि सायलीला खूपच आनंद होतो. ती कल्पनाच्या गळ्यात पडते आणि तिला जवळ घेते आणि कल्पना बाजूला करते तिला. आणि हे बघून तन्वी आणि कल्पना एकदम आश्चर्याने बघायला लागतात, ही काय झालं, हिला ही अशी का वागते आहे. तेव्हा सायली म्हणते आई थँक्यू आणि ती तन्वीला पण म्हणते तन्वी तुझे पण खूप आभार हं. तन्वी म्हणते काय. तेव्हा सायली म्हणते हो, तुझ्यामुळेच तर आईच्या डोक्यात ही कल्पना आली आहे, कारण त्या असा विचार करणार नाहीत. तुझं डोकं कोणत्या दिशेने जातं आणि तू कसा विचार करू शकतेस हे मला माहिती आहे. कल्पना आणि तन्वी आश्चर्याने सायलीकडे बघत असतात. सायली म्हणते आता मला घरच्यांचं स्वयंपाक पाणी, पुन्हा आजीची औषधं, बाबांना मीठ कमी लागतं असं जेवण, हे सगळ्या गोष्टी मी करू शकते आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे. ती आणि अर्जुन हसतात. तेव्हा तन्वी मनात विचार करते मी जे पण करते ते हिच्या पथ्यावर कसं पडतं, घरातलं एवढं काम करावं लागणार आहे तरी हिला काही वाटत नाही आहे, मूर्खच आहे. इथे अर्जुन म्हणतो बरं पण आता आम्हाला एक काम आहे महत्त्वाचं, त्यासाठी आम्ही जातो. तेव्हा कल्पना म्हणते नाही, जाता येणार नाही, मी कामं सांगितली आहेत ना ती करायची. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते तुम्ही जा, मला घरची एवढी महत्त्वाची कामं सोपवली आहेत ती मी करणारच आणि मी खूप आनंदात आहे. कल्पना रागानेच तन्वीला सांगते चल आणि ती कल्पनावरती निघून जाते, पण तन्वी तिकडेच घुटमळत असते. अर्जुन सायलीला म्हणतो हो पण आपल्याला जायचं आहे ना. तेव्हा सायली त्याला बाजूला घेऊन येते आणि म्हणते तुम्ही जा, एक काम करा, तुम्ही ऑफिसमध्ये जा, मी माझं काम आटपते आणि तुम्हाला तिकडेच येऊन भेटते, मग आपण चौकशी करूया. आणि मुद्दा म्हणून तन्वी त्यांच्या जवळजवळ येऊन हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला एवढं ऐकायला येतं की हे कोणतं तरी चौकशी करणार आहेत. आणि तेवढ्यातच अर्जुन आणि सायलीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा ते दोघंही तिला म्हणतात की तू इकडे काय चोरून ऐकण्याचा प्रयत्न करतेस म्हणून इथे थांबली आहेस का. तर ती म्हणते नाही नाही असं काही नाही आहे, मी इकडे ना मॅगझिन वाचायला म्हणून थांबली आहे. तेव्हा सायली म्हणते तुझं वाचनाची आवड किती आहे ना हे मला माहिती आहे पूर्वीपासूनची. तेव्हा ती रागानेच बघत असते आणि तिकडेच असते. तेव्हा सायली म्हणते आईने तुला वर यायला सांगितलं ना, मग इकडेच का थांबली आहे, जा की. अर्जुन म्हणतो मी जातो, तुम्ही लक्षात आहे ना तुम्हाला काय करायचं आहे. ती म्हणते हो. तन्वी तिकडेच उभं राहून मॅगझिन उघडून
बघत असते. तेवढ्यातच सायली तिकडे येते, तिची बॅग ठेवते आणि म्हणते, चल आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया. तू भाजी चिरून दे आणि बाकीचं मी बघते. ती म्हणते, अगं तू कर ग. ती म्हणते, चल ग, आपण दोघी सुना मिळून स्वयंपाक करूया. चल चल. आणि तिला मुद्दामून किचनमध्ये घेऊन जाते. इकडे किल्लेदारला संशय येतो. तो सगळ्यांना विचारतो की नेमकं काय झालं आहे, तन्वी कुठे आहे, मला सांगाल का? तेव्हा त्याला कळतं की तन्वीचं लग्न झालं आहे आणि ते सुद्धा अश्विनबरोबर. रविराजला एकदम धक्का बसतो. रविराज म्हणतात, काय? आणि तुम्हाला माहिती होतं हे? तेव्हा एकदम सुमन म्हणते, नाही नाही, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. रविराजनं म्हणतो, मग तिचं लग्न काय तिने लपून छपून केलं, कोणालाही न सांगता? तेवढ्यातच नागराज प्रतिमाकडे बघतो आणि रविराजला कळतं की प्रतिमाला माहिती असावं, म्हणून तो प्रतिमाला सांगतो, तुला माहिती होतं का हे? ती म्हणते, हो, मला पूर्णा आईने तुम्हाला न सांगण्याची शपथ घातलेली, म्हणून मी तुम्हाला सांगू शकली नाही. आणि रविराज खूपच चिडतात. ते प्रतिमाला ओरडतात आणि म्हणतात, तू अशी कशी वागलीस, तू मलाच अंधारात ठेवलंस. ती म्हणते, नाही हो, तुम्ही या लग्नाला परवानगी दिली नसती ना म्हणून. आणि ते खूप चिडतात आणि म्हणतात, आता सुभेदारांना याचा जाब द्यावाच लागेल. आणि ते रागारागाने तिकडून निघून जातात. सुभेदारांच्या घरी सायली, तन्वी आणि विमल या किचनमध्ये असतात. विमलला खूप बरं वाटतं की सायली आता सगळ्यांचा स्वयंपाक करणार आहे. विमल तसं बोलून पण दाखवते की गृहलक्ष्मीने हे अन्न शिजवलेलं खूपच चांगलं असतं. सायली म्हणते, विमलताई, प्रियाला मेथीची भाजी द्या ना, ती निवडून देईल. जा प्रिया, हे निवड ना. आणि ती रागानेच ती भाजी निवडायला बसते. आणि इथे विमल आणि सायली खूपच खुश होतात. सायली म्हणते की मी सगळ्यांच्या आवडीचं स्वयंपाक बनवणार आहे. इथे तन्वीचं तोंड बघण्यासारखं होतं. तेवढ्यातच सायलीचा फोन वाजतो आणि तन्वीचे कान त्या दिशेने जातात. सायली फोन उचलायला म्हणून येते तेव्हा तिला प्रतिमा आत्याचा फोन असतो. प्रतिमा आत्या सगळं सांगते की रविराज कसे चिडलेत, त्यांना कळलं आहे की तन्वीचं लग्न झालं आहे म्हणून आणि ते तिकडेच येत आहेत, त्यामुळे तू सांभाळून घेशील का? ती म्हणते, तुम्ही काळजी नका करू, मी सांभाळीन. प्रतिमा म्हणते, मी पण तिकडे येतेच आहे, तोपर्यंत जरा सांभाळून घे. ती म्हणते, ठीक आहे. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन चैतन्याला सांगत असतो की आता आपला प्लॅन ऑफ ॲक्शन वेगळा असेल. तू एक काम कर, त्या आश्रमाच्या बाजूला आपल्याला सगळ्यांकडे चौकशी करावी लागेल की कोणी साक्षी आणि प्रियाला एकत्र बघितलं होतं का? चैतन्य म्हणतो, काय? तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो, हो, आपल्याला आता हे शोधून काढायचं आहे की प्रिया आणि साक्षी महिपत हे आधीपासूनच, या केसच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? आश्रमाच्या आसपासच्या लोकांना हेच विचारायचं आहे की त्या दोघी जणींना एकत्र बघितलं होतं का? दुसरीकडे इकडे सायली खूपच घाबरते की रविराज आले तर पूर्णा आजींना त्रास होईल, म्हणून ती पूर्णा आजीच्या रूममध्ये येते. पूर्णा आजी म्हणते, तुला इकडे यायची बंदी होती ना, तू का आलीस इकडे? तेव्हा ती म्हणते, अहो पूर्णा आजी, मोठ्या मंदिरात ना सत्यनारायणची पूजा आहे, तुम्ही तिकडे गेला नाहीत का? तेव्हा इथे पूर्णा आजी म्हणते, मला माहिती नव्हतं. तेव्हा सायली म्हणते, मग जात आहे ना? पूर्णा आजी म्हणते, नाही, मी इथूनच नमस्कार करते. आता सायलीची पंचायत आली. तिला तर पूर्णा आजीला घराच्या बाहेर काढायचं असतं, कारण रविराज येतील आणि ते आरडाओरडा करतील तेव्हा पूर्णा आजी इकडे नको, नाहीतर त्यांची तब्येत खराब होईल. पण पूर्णा आजी काही जायला तयार नाही. तेव्हा सायली युक्ती करते, म्हणते, त्या सत्यनारायणच्या पूजेत ना एकदम मस्त साजूक तुपातला शिरा बनवणार आहेत आणि तुम्हाला आवडतात तसे बेदाणेही घालणार आहेत आणि तुम्ही तो खाल्लात तर कोणी बोलणारही नाही, कारण तो प्रसाद आहे. आणि माहिती आहे का, पुण्यातनं आचारी येणार आहे तो प्रसाद बनवायला. आणि हे सगळं ऐकल्यानंतर पूर्णा आजीच्या तोंडाला पाणी सुटतं आणि बरोबर वीक पॉईंट असतो पूर्णा आजीचा, जो सायलीने पकडलेला असतो. पूर्णा आजी म्हणते, ठीक आहे. तर सायली म्हणते, मग मी गाडी काढायला सांगू? पूर्णा आजी म्हणते, हो. आणि तेवढ्यातच रविराजांचा आवाज येतो, अन्नपूर्णा सुभेदार बाहेर या. आणि एकदम सायली घाबरते आणि पूर्णा आजी म्हणते, हा तर रविराजांचा आवाज आहे. आणि ती एकदम उठते आणि ती बाहेर जायला लागते तेव्हा सायली त्यांना थांबवते. पण पूर्णा आजी तिला म्हणते, माझी काठी दे. आणि त्या दोघीजणी बाहेर येतात. इकडे रविराज आरडाओरडा करतच असतात. पूर्णा आजी त्यांना म्हणते, तुम्हाला कधी एवढं ओरडताना बघितलं नाही आहे मी. तेव्हा रविराज पण म्हणतात, तुम्ही कामच तसं केलं आहे, तुम्ही काय समजता स्वतःला? तेवढ्यात कल्पना पण खाली येते आणि ती रविराजांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा रविराज म्हणतात, वहिनी तुम्ही काही बोलू नका, नाही आता मी पण विसरीन की तुम्ही वहिनी आहात. आणि रविराज आरडाओरडा करायला सुरुवात करतात की तुम्ही काय केलं, लपून छपून माझ्या मुलीचं तुमच्या मुलाशी लग्न केलं? आणि तेवढ्यातच तिकडे तन्वी पण धावत धावत येते. एवढा वेळ तर किचनमध्येच बसलेली होती, मग आता कुठे जाते माहीत नाही. आणि ती तिच्या वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते.
हे सांगते की हे सगळं माझ्या मर्जीने झालं आहे, यांनी जबरदस्ती नाही केली. पण रविराज ऐकत नाहीत. तेवढ्यातच प्रतिमा आणि अश्विन पण त्यांच्या मागे येऊन उभे राहतात आणि हे सगळं ऐकत असतात. रविराज पूर्ण आजी, कल्पना आणि सगळ्यांनाच बोलत असतात की तुम्ही मला फसवलंत. तुम्ही एवढी मोठी कशी फसवणूक करू शकता माझी? मला न सांगता माझ्या मुलीचं लग्न केलं. मुद्दामून मी परवानगी देणार नाही म्हणून हे सगळं केलं. तन्वी त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यातच त्यांचं लक्ष मागे जातं. कारण तन्वी बघते मागे अश्विनकडे आणि रविराज मागे वळून बघतात तर रविराज अश्विनच्या जवळ जातात आणि त्याची कॉलर पकडतात आणि म्हणतात, तू हे केलंच कसं? तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीशी लग्न करण्याची? आणि तेवढ्यातच तिकडे प्रतिमा आणि सायली धावत येतात आणि रविराजांना बाजूला करतात, कारण त्यांनी अश्विनची कॉलर पकडलेली असते. सायली बोलते की तुमचा हा स्वभाव नाही आहे, तुम्ही शांत व्हा. ते परत इकडे येतात पूर्णाजीला जाब विचारायला आणि म्हणतात की मी हे गोष्टी विसरणार नाही. तुम्ही काय केलं ते, तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेत आणि हे संस्कार आहेत का तुमचे? हे 2 वर्षापासून तुम्ही माझ्या मुलीला फसवताय. तिची मनस्थिती नव्हती म्हणून अश्विनने त्याचा गैरफायदा घेतला आहे. इथे सायली त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की आता लग्न झालं आहे, आता आपण काहीच करू शकत नाही, शांत व्हा. पण ते शांत होत नाहीत. इकडे प्रतिमा आणि अश्विन पण त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना शांत करत असतात. अश्विन हात जोडून माफी पण मागतो, पण रविराज काही ऐकत नाहीत. इथे रविराज प्रतिमावर सुद्धा ओरडतात आणि म्हणतात, तिनेही दगा केला आहे. माझ्या मुलींनी आणि माझ्या बायकोनीच मला इतका मोठा धक्का दिला आहे, तर तुमच्यावर मी काय चिडू आणि काय बोलू? प्रतिमा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते नाही ऐकत. रविराज म्हणतात, आता हे तुम्हाला भोगावं लागेल, मी शांत नाही बसणार. आणि ते तिथून रागाने निघून जातात. चल प्रतिमा म्हणून. आणि प्रतिमा पण त्यांच्या पाठीपाठी असते. इकडे हे ऐकून पूर्णाजीला धक्का बसतो आणि तिला एकदम बरं नाही असं वाटायला लागतं. सायली धावत धावत रविराजच्या पाठी येत असते त्यांना समजवायला, पण ते काही ऐकत नाहीत. ते आपली गाडी घेऊन तिथून निघून जातात आणि सायली तिकडेच उभं राहून बघत असते.